दहशतवादी अबू सैफुल्लाहची हत्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या झाडून हत्या। सैफुल्लाह खालिद हा लष्कर-ए-तैयबाचा टॉपचा कमांडर, भारतातील 3 हल्ल्यांचा सूत्रधार। यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मागे पाकचा अधिकारी दानिश मास्टरमाइंड असल्याची शक्यता। भारत-पाक संघर्षाच्या वेळी दोघंही संपर्कात। ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्याचा खर्चही दानिशने केला। यापूर्वी संशयास्पद कृत्यामुळे भारत सरकारने दानिशला देश सोडण्यास सांगितलं होतं। पहलगाम हल्ल्यानंतरचा यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्यात ज्योतीने पर्यटकांना दोषी ठरवलेलं। पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योतीचा व्हिडिओ व्हायरल। तो सूड नव्हता तर न्याय होता। भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूरबाबत नवा व्हिडिओ प्रसारित। ऑपरेशन सिंदूर राबवत कशा प्रकारे दहशतवादी तळ नष्ट केली याची व्हिडिओतून माहिती। ऑपरेशन सिंदूरच्या विजयानंतर भारतीय सेनेच्या समर्थनार्थ देशभरात तिरंगा रॅली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमधील तिरंगा रॅलीत सहभागी, तर नागपुरातील रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती। मुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर। जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करणार। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे उपस्थित राहणार। शिवराज दिवटेला मारहाण होण्याआधी त्याच्या मित्रांकडून समाधान मुंडे। ऋषिकेश गिरीला मारहाणीच्या वेळी शिवराज दिवटे त्या ठिकाणी उपस्थित। याच मारहाणीचा राग मनात धरून शिवराजला मारहाण केल्याचा संशय। धनंजय मुंडेंनी घेतली परळीत मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची भेट। कसलीही गय न करता सर्व आरोपींवर कठोर कारवाई करा, मुंडेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना। तर अजितदारांचीही लवकरच भेट घेणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी। वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता, तर विष्णू चाटेच्या बीड कारागृहात रवानगीबाबत अर्जावरील सुनावणीकडेही लक्ष। सत्कार समारंभात गैरहजेरीवरून सरन्यायाधीश भूषण गवईंची वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नाराजी। कार उघडणीनंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य सचिव सुजाता सौनी चैत्यभूमीवरील कार्यक्रमस्थळी। सोलापुरातील टेक्सटाईल कारखान्याच्या विझलेल्या आगीचा पुन्हा एकदा भडका। 13 तासानंतर आग आटोक्यात होती, मात्र पुन्हा गॅसचा स्फोट। आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू। सोलापुरातील आगीच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त। केंद्र आणि राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 7 लाख तर जखमींना 50,000ची मदत जाहीर। राज्यात आजपासून मुसळधार पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज, तर मुंबईत 21 मे ते 31 मे या 10 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। बोरिवलीत 2 गटात झालेल्या हाणामारीत 3घांचा मृत्यू तर 2 जण जखमी। MHB पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना। जुन्या वादातून दोन्ही गटात हाणामारी झाल्याची माहिती। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू।